नमस्कार, सुगरणमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। तर कैरी सर्वांना खाण्यासाठी आवडते, परंतु कैऱ्या काही वर्षभर आपण साठवून ठेवू शकत नाही, परंतु त्यापासून वेगवेगळे पदार्थ बनवून ते आपण वर्षभर साठवून ठेवू शकतो। तर त्याचमुळे मी मुरंबा बनवलेला आहे। तर कैरीपासून हा मुरंबा तुम्ही 1 ते 2 वर्ष साठवून ठेवू शकता आणि आपल्या जेवणाची जी चव आहे ती वाढवू शकता। तर इथं कैऱ्यांना पाड आलेला आहे, थोडासा आंबट आहे हा आंबा। तर म्हटले याचा आपण मुरंबा बनवूयात। तर कैऱ्या तोडून घेऊन आले मी, एकदम निब्बर निब्बर आणि मोठ्या मोठ्या आकाराच्या कैऱ्या आपण इथे घेणार आहोत। तर भरपूर आंबे झाडाला आहेत, यातल्या खूप साऱ्या कैऱ्या आता आपण तोडून घरी आणलेल्या आहेत। तर या कैऱ्या आता आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत। या ज्या कैऱ्या आहेत त्या निब्बर आहेत आणि जो झाड आहे आंब्याचं त्याला पाड लागलेला होता। म्हणजे काय होतं, तो जो मुरंबा आहे तो वर्षभर किंवा 2 वर्ष तुम्ही साठवून ठेवू शकता। तर व्यवस्थित असं आंबे धुवून घेतलेत। तर सर्व कैऱ्या धुतल्यानंतर स्वच्छ कापडाने पुसून घेतलेत। याला कुठलंही पाणी लागलेलं नाही पाहिजे आपल्याला। याचा देठ काढून घ्यायचा आहे आणि साल काढायचं जे आहे त्याने आपण हे साल काढून घ्यायचे। जेवढं शक्य होईल तेवढं आपण कैरीचं पूर्ण सगळं साल काढून टाकूयात। देठ पण व्यवस्थित काढून घेतलाय, कारण यावरती रुचिक असतो, तो पण आपल्याला काढून टाकायचा आहे। तर सर्व कैऱ्यांचं तर आपण याच पद्धतीनं साल काढून घेऊयात। सर्व कैऱ्यांची साल काढून घेतलेत। आता आपल्याला या कैऱ्या ज्या आहेत त्या खिसणीच्या साहाय्याने किसून घ्यायच्यात आहेत। हाताला लागू शकतं, त्यामुळे हलक्या हाताने व्यवस्थित असं आपण या कैऱ्या खिसून घेऊयात। काही आंबे पिवळसर झालेत आणि काही आंबे पांढरे शुभ्र आहेत। तर सर्व कैऱ्या खिसणीच्या साहाय्याने याच पद्धतीने खिसून घ्यायच्यात आहेत। हाताला लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि सर्व कैऱ्या खिसून घ्यायच्यात। सर्व बाजूंनी जेवढा गर आहे तो पूर्ण सगळा गर आपण खिसणीच्या साहाय्याने खिसून घेणार आहोत। जेवढ्या कैऱ्या आपल्याला आवश्यक आहेत तेवढ्या कैऱ्या आपण साल काढून खिसून घेतलेल्या आहेत। तर आता आपल्याला ह्याला थोडंसं हाताच्या साहाय्याने यातलं जो रस आहे तो पिळून काढायचा आहे। जर तुम्ही हा रस पिळून नाही काढला तर पाणी जास्त सुटेल आणि जो मुरंबा आहे तो घट्ट व्हायला वेळ लागेल। त्यामुळे काय करायचे, यातलं जे आंबट पाणी आहे ते काढून टाकते, कारण अगोदरच या कैऱ्या ज्या आहेत त्या खूप आंबट आहेत। शक्यतो आंबट असलेल्या कैऱ्यांचाच मुरंबा छान होतो, म्हणजे छान अशी चटपटीत अशी चव येते त्याला। तर सर्व खीस जो आहे तो आपण या पद्धतीनं पिळून काढूयात, म्हणजे यातलं पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी होईल। कैऱ्या स्वच्छ पुसून नंतर आपण हा मुरंबा बनवतोय। आता इथं आपल्याला याचं वजन करायचे, तर इथं मी वजन काट्याचा उपयोग करते। आबंड केलेला आहे, म्हणजे या कढईचं वजन आपण मायनस केले आणि यामध्ये हा खीस टाकल्यानंतर हा जेवढा खीस आहे तेवढी आपल्याला साखर इथं घ्यायची आहे। जेवढा आपला खीस भरेल तेवढी साखर टाकायची, म्हणजे त्याची जी चव आहे ती एकदम छान होते। जास्त आंबट होत नाही किंवा जास्त गोडही होत नाही। तर बरोबर मी तेवढी साखर घेतली आहे। आता जो खीस आणि साखर आहे ते आपल्याला एकत्र करून घ्यायचे। कढईमधल्या खिसामध्ये आपण हा साखर आता मिसळून घेऊयात। गॅसवर मांडण्या अगोदरच आपण हे दोन्ही एकत्र करायचे, म्हणजे ते खालून करपलं जाणार नाही। शक्यतो तुम्ही मुरंबा बनवण्यासाठी नॉनस्टिकचं भांडं वापरा किंवा स्टीलचं वापरा, म्हणजे जो रंग आहे
मुरांब्याला तो छान येतो. थोडंसं तूप ते ऑप्शनल आहे, तुम्ही टाकलं किंवा नाही टाकलं तरी चालेल, आपापल्या आवडीनुसार ते तुम्ही टाकू शकता किंवा नाही टाकलं तरी चालेल. हे तिन्हीही छान असं एकत्र केले. आता आपल्याला याला गॅसवर ठेवायचे. गॅस कमी ठेवायचा आहे. कमी गॅसवर व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे, म्हणजे एकत्र करत हलवत आपल्याला ही साखर पूर्ण अशी कैरीच्या खिसामध्ये मिक्स करायची आहे. थोड्या वेळाने पाणी सुटले. पिळून जर आपण काढलं नसतं खीस तर खूप जास्त पाणी सुटलं असतं आणि जो मुरांबा आहे तो खूप असा पातळ झाला असता. आता हे पूर्ण सगळं पाणी आटेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचे. हा थोडासा वेळ जातो हे परतण्यामध्ये, कारण गॅस फुल केला तर करपेल आणि कमी ठेवूनच आपल्याला हे छान असं आता आपण यामध्ये एवढी दालचिनी टाकतोय, त्याचबरोबर 4-5 लवंगा, जायफळ जे आपल्याला खिसून टाकायचं आहे. तर हे सर्व टाकल्यानंतर खूप टेस्टेड बनतो मुरांबा. विलायची पूड सुद्धा तुम्ही यामध्ये मिसळू शकता. थोडंसं घट्ट झाल्यानंतर टाकायचे विलायची पूड. हे सर्व छान असं मिक्स करून घेऊयात. आता आपल्याला याला परतत राहायचे, जेणेकरून पूर्ण सगळं घट्ट होईल. जेवढं छान तुम्ही व्यवस्थित असं परतणार तेवढं हा जो मुरांबा आहे तो जास्त काळ टिकतो. घट्ट व्हायला सुरुवात झाली आहे. तर रंग बदललाय, तुम्ही बघू शकता. बारीक गॅसवर छान असं परतून घेतलंय मी. व्यवस्थित परतले, त्यामुळे अजिबात करपलं वगैरे गेलेलं नाही आणि आपल्या मुरांब्याला छान असा रंग आलाय. जर तुमच्याकडे ही कैऱ्या असतील तर तुम्ही असा कैरीपासून वर्षभर टिकणारा मुरांबा बनवू शकता. जेवताना तोंडी लावण्यासाठी हा खूप टेस्टी लागतो. तर नक्की बनवा. तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. परत भेटूयात एका नव्या रेसिपीसोबत. तोपर्यंत माझ्यासोबत असेच नवनवीन पदार्थ बनवत राहा.